काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि इंडिया मॅच झालेली आहे. सगळे फटाके उडत आहेत. फटाके उडायला लागले आता तिकडून पासून इकडेपर्यंत सगळ्या फटाके उडत आहेत. आणि आपण जल्लोष करायला पण जायचं आहे. दाखवतो तुम्हाला कसा जल्लोष होतोय. आणि इंडिया बाय जिंकली आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. ह्याच्या आधी आपण लास्ट जिंकलो होतो 2013मध्ये, ज्यावेळेस MSD होते कॅप्टन. सो सगळा हिशोब बरोबर काढून काढावा आपण. म्हणजे आपण 2023चा वर्ल्ड कप हरलो, पण त्यानंतर T20 वर्ल्ड कप जिंकलो आणि लगेच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. सो मस्त. चला आता जाऊयात आणि शिवाजी पुतळ्याला धमाल करूयात. शुभम वगैरे सगळे येणार आहेत तिथे. फटाके उडतात पण छटापट दिसतात का? माझ्या पाठीसोबत दिसतात उडताना. कसलं भारी वाटतं. बरं ठीक आहे, जाऊयात आता शिवाजी पुतळ्याला. सगळीकडे आता ऑलमोस्ट जल्लोष चालू आहे. आणि जाता सुशीला पण पिकअप करायचं आपल्याला. सुशीला पिकअप करू आणि तिथून जाऊत आपण शिवाजी पुतळ्याला. थोडंसं तिथं दंगा करूत आणि येऊत परत. ऑलमोस्ट इथे जेवढी पण टू व्हीलरवरनं चालले तर क्वचितच जसे जे आहेत ती घराकडे चालले आहेत किंवा कशासाठी नाही, तर ऑलमोस्ट सगळेजण दंगा करायला बाहेर पडले आहेत. आणि आत्ता एक फटाकडी होती बरोबर, म्हणजे 2च फटाकड्या लावल्या होत्या. एक त्या ट्रेन रस्त्यावरती फुटले आणि बरोबर तोंडाची देऊन फुटले राव. फाटले खतरनाक जल्लोष वातावरण. इथं पण माळावं लागलेत आता. तेवढेच नाही, आऊट लावा लागलेत. बापरे. आणि जल्लोष सगळीकडे जल्लोष. स्क्रीन लावल्या सगळ्या जल्लोष. कशी झाल्यात. आता इथं पण दंगा असणार आहे. आपल्या इथल्या बावड्यातल्या महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे पण दंगा असणार आहे. बघा चालू आहे दंगा. चालू आहे इथं पण दंगा चालू आहे. इथे पण दंगा चालू आहे. आता हा एक स्पॉट बनला आहे लोकांसाठी. फटाके वगैरे आहे याच्यासाठी. हे महाराज हा एक स्पॉट झाला आहे आता इथे पण. आता इथे पण गर्दी होते. म्हणजे जसे शिवाजी पुतळ्याला गर्दी होते ना, तसं आता इथे पण होत राहणार दरवेळेस. मागच्या वेळेस इंडिया पाकिस्तानच्या वेळेस सुद्धा इथं गर्दी झाली होती, पण आपण त्यावेळेस होतो महाबळेश्वरमध्ये. त्यामुळं आपल्याला एवढं दंगा करायला नाही आला त्या दिवशी. आपण महाबळेश्वरमध्ये दंगा केला होता. पण आज आपण ICCचा एक इव्हेंट जिंकलो आहे. सो मस्त.
बॉम्ब उठला तिथं आहे मी. मित्रांनो आता जस्ट आपण शिवाजी पुतळ्यावरून आलो आहे आणि बॅग आहे रे, बॅग में चालू कोई भी हाथ पैर लगाते ना. येस काल की चालू आहे. बरं आता आपण चाललो आहे शिवाजी पेठेमध्ये शुभमकडे हिंदवीमध्ये आणि तिथे पण जल्लोष चालू आहे, ते पण कॅप्चर करायला चाललो आपण. शुभम म्हणला की मी इथेच थांबणार आहे, तर म्हटलं तुला तिथे येऊन भेटतो. तर आता तिथे चाललो आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट आहे ती जरा असं तुम्हाला नंतर सांगतो. इथे आधी माहोल चेक करतो आणि मग भेटतो तुम्हाला. DDLJ दिवाळी. तर दिवाळीचा उत्सव तसा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याकडे आलेली आहे. आणि अजून एक सांगायचं होतं की जसं आता शिवाजी पुतळ्याला आम्ही गेलो होतो ना, तर तिथे ते हाताने रॉकेट सोडतात, त्याला काय म्हणतात माहीत नाही मला एक्झॅक्टली. पण ते रॉकेट जे असतात त्या रॉकेटची फ्लेम एवढी वाढली की एकाच्या खिशामध्ये बॉम्ब होता. त्या बॉम्बला ती फ्लेम लागली आणि बॉम्ब खिशामध्ये फुटला मांडीच्या तिथे आणि रक्तबंबाळ सगळीकडे झालं होतं. सो जे करताय ते सूद ठेवून करा असं सांगायचं होतं जरा. कारण आपण एकदम भावनेच्या आहारात काही काही गोष्टी करतो, लक्षात नसतं. थोडीफार लोक दारू पण पेलेली होती, पण असं आपण भावनेच्या ह्याच्यामध्ये आपण काहीतरी गोष्टी करतो. सो थोडंसं भान ठेवून आपल्या जरा हेल्थची, आपल्या तर बॉडीची जरा काळजी घेऊन गोष्टी करत जावा. नाहीतर आता त्याचं खूप म्हणजे ब्लड एवढं असं लिटरली सांडलं होतं ब्लड त्याचं, असं म्हणायला पाहिजे, एवढं त्याचं ब्लड निघालं होतं. सो काळजी घ्या प्लीज आणि व्यवस्थित राहा. सध्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी आलेली आहे आणि आपण जसं आता शुभमकडून निघालो हिंदवीमधून, तर तिथे एवढं काय म्हणजे जल्लोष नव्हता केला कोणी, कारण जरा पार्टी वगैरे चालू होते त्यांच्या. आणि तेवढंच फक्त मी जायच्या आधी त्यांनी दंगा करून नुकतेच जेवायला बसले होते सगळेजण. सो असंच एवढंच झालं. सध्या परत चाललो आहे घरी. आता आपल्या बावड्याचे तिथे बघू काय काय वातावरण आहे, कसं वातावरण आहे. इथलं तर वातावरण दाखवलं आहे, मग अशी येता येता तुम्हाला बावड्याचं पण दाखवलं आहे वातावरण. तर इथलं पण आता वातावरण बघितलं. आता जाता आता परत एकदा बावड्याचं वातावरण बघू आणि घरी जाऊ. तर बावड्यात दाखवायचं म्हटलं तुम्हाला, पण बावड्यात होता सगळीकडे शुकशुकाट. पोलीस वगैरे येऊन थांबलेत बरोबर महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे. सो शुकशुकाट झाला इथे सगळा ऑलरेडी.
एन्जॉय पण तेवढा झाला. कसा वाटला ब्लॉग सांगा. इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे फायनली. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू बाय बाय. टेक केअर. भेटूया त्याच्या अशाच नवीन अचानक झालेल्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी परत एकदा. तर थँक्यू बाय बाय. टेक केअर अँड सायो. बाय बाय.